आहे 25 ते 30 धावा. यस नक्कीच सर. प्रत्येक षटकाराला राज उतेकर यांच्याकडून मात्र 100 रुपयाचा प्राइज आहे मदनसाठी. आणि जर प्रेडिक्शनचं बोललं तर 25 ते 30 धावा होणं गरजेचं आहे, कारण प्रेक्षकांना चांगली मॅच पाहण्यासाठी महत्वाची आहे. गणेश केळसकर हॅट्रिकसाठी 1000 रुपये. पहिला चेंडू. ओ हो हो हो, काय होतंय पंचांकडे लक्ष. डॉट बॉल. नक्कीच बघा या ठिकाणी. यस बघा आपण मगापासून बघतोय जर्सी जी परिधान केली आहे जय गणेश पोसरे टीमने ते विघ्नेश उतेकर यांच्या माध्यमातून दिले. पुन्हा एकदा पुढचा चेंडू गणेशचा. आपण टाकलेला चेंडू होता ऑन साइडला, मोठा फटका मारायचा होता, बॉल खाली राहिला आणि बॉल सरळ विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू येतोय सर. या क्षणाला निर्धाव चेंडू किती घातक ठरू शकतात. नक्कीच रोहित 25 आणि 30चं प्रेडिक्शन आहे. लागोपाठ 2 चेंडू डॉट गेलेले आहेत. प्रज्योजी इथे काय 1000 रुपये घेऊन तयार आहेत गणेशसाठी. हीच तर खेळाची मजा आहे. पुढचा चेंडू गणेशचा. पुलटा चेंडू होता ऑन साइडला मारलेला विथ कार्पेट. फिल्डर आहे तिथे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? परंतु दुसऱ्या धावाचा कॉल आहे. हो हो हो. आणि दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये काय होतंय? पंचांकडे लक्ष आहे. पंच आपला निर्णय कळवायचा आहे. पंच नॉट आउट. ओके नॉट आउट आहे. 2 धावा सर केल्या आहेत. अतिशय बघा इथे काय होतंय काय नाही होणार या मॅच मध्ये. बघा कॉमेंट्रीमध्ये देखील एक उत्कंठा शिकेला लागले. मदन काय करतो याकडे देखील लक्ष आहे सर्वांचं. मदन चांदे मोठा खेळाडू आहे, त्याचप्रमाणे मोठा गोलंदाज देखील आहे. गणेश केळसकर. जय गणेश पोसरे की मुसार चांदेवाडी, क्या होगा, किसके हाथ में जाएगी ट्रॉफी. पुन्हा एकदा गणेशचा पुढचा चेंडू. यावेळी मात्र मदनच्या बॅट मधून पाहणं गरजेचं आहे. चेंडू पाठवलाय स्वीम. अरे कप्पार 16वा षटकार. डीजे जय शिवराय बोलून हा छत्रपती शिवरायांचा छावा. आल्या 6 धावा. पुन्हा एकदा गणेश तयार मदनसाठी. या मात्र पुन्हा मिस्टॅम स्ट्रोक आहे. काही काळ हवेत आहे बघायचं. फैजल चिपळूणकर. बॉल खाली आणि झेल ड्रॉप. ओ हो हो, काय होतंय? जवळजवळ सर 3री कॅच ड्रॉप आहे मदन चांदेची. 3री कॅच पहिल्या दिवसापासून सर. आणि नक्कीच तो आकाशामध्ये गेला चेंडू आणि ढगातून खाली आला. एवढा वेळ होता फैजलकडे त्या चेंडूपर्यंत पोहोचायचा. परंतु हाच तर प्रेशर गेम ज्याला म्हणतात. फायनलचा सामना 25,555चा हा सामना आहे. रोहित नक्कीच कॅच सुटलेलाच आनंद असेल. तुमचे खास मित्र मदन यांना. नक्कीच सर. मदनचा कॅच उडतो इथे माझे हार्टबीट्स वाढतात. काय होईल? मदनचा झेल निसटला तेव्हा देखील कुठेतरी जीवात जीव आला की बाबा माझा भाव आहे अजून खेळू शकतोय. नक्कीच ह्या सगळ्या भावना एकत्र घेऊनच आपण मैदानात उतरतो. आणि नक्कीच कालभैरव चषक हा त्यासाठीच आपण गेल्या 2 दिवसात फेमस झाला आहे. तुम्ही आम्ही सगळे मिळून झालायचं आहे. पुढचा चेंडू. उलटा चेंडू यावेळेला चांगला फटका मारला दिशेने. चेंडू चालला सीमारेषेवर, परंतु रक्षण करतात तिथे चांगलं. 2री धाव मात्र डिनाय करतात तिथे. अशा रीतीने एकाच धावेवरती दरम्यान षटकही संपलेलं आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. 2 षटकापैकी धावसंख्या आहे सर. बघा 11 धावसंख्या आलेली आहे. 1 ओव्हर नंतर 11. आणि अजून जर आपण प्रेडिक्शन आहे 25, ॲटलिस्ट 25 तरी खूप गरजेचे आहेत. आणि या षटकामध्ये बघायचं आहे की 2 भावांची जोडी काय चमत्कार करते आहे. कारण काय बघा सर, जर आपण सेकंड इनिंगचा विचार जरा करूया. गोलंदाजी देखील चांगली आहे. मुसाड टीमकडून ओम सुर्वे आहे, रघु आहे, मदन आहे, अक्षय आहे, रुपेश चांदे देखील आहे. तर गोलंदाजी फिल्डिंग देखील तेवढी चांगली होणार. आणि जरी आपण इथे 10 ते 15 धावा जमा केलं ना, एक मोठी लढत मोठी मॅच काल भैरव चषक मध्ये पाहायला मिळेल. हा नक्कीच रोहित. परंतु एक बघितलं का पहिलं षटक हे मला वाटते जास्त करून फैजल टाकतो, परंतु ते न टाकता गणेशने टाकलं पहिलं षटक. कारण गणेशमध्ये व्हेरिएशन आहे, स्लो बॉलिंग टाकण्याची त्याच्यामध्ये कला आहे. परंतु फैजलाची द्रुतगती गोलंदाजी एखाद्या वेळेस मदन खूप वेळेला बाउंड्रीच्या बाहेर टाकू शकतो. त्या वेगाचा फायदा उठू शकतो. त्यामुळे पहिलं षटक दिलं नव्हतं. परंतु आता पुन्हा तेच रिपीट होत आहे. गोलंदाज फैजल आहे, फलंदाज आहे मदन. धावसंख्या आहेत 11. नक्कीच सर. बघा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सूर्य दाखवला जातोय. सूर्य देवता. पहिला चेंडू फैजलचा.
मोठा फटका मारायचा होता, बॅटची एज लागली, ऑन साईडला बॉल येतो, सोहम आलाय बॉल वरती, एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावचा प्रयत्न नकार दिला आहे अक्षयने आणि स्ट्राईक ठेवले आपल्याकडे, एक धाव मिळते, धावसंख्या आली 12 वरती. सर नक्कीच हे जे चेंज ऑफ द प्लॅनिंग केलं आहे, फैजलला पहिलं षटक दिलं असतं तर काहीतरी वेगळं घडू शकत होतं, परंतु काहीतरी या मागचं आखणी असेल, काहीतरी स्ट्रॅटेजी नक्कीच असेल, कारण का जय गणेश पोसरे अनेक स्पर्धा आपण बघतो ना, काहीतरी विचार विनिमय करून पुन्हा एकदा मैदानामध्ये येतो. येस, त्या काही टीम स्ट्रॅटेजीज असतात आणि त्या लगेच आपल्याला कळणार नाहीत, परंतु असंच आपला अंदाज होता की फास्ट बॉलिंगला मदन खूप मोठा समाचार घेऊ शकतो, परंतु त्याचा भाऊ अक्षय सुद्धा एक तरबेज आहे फलंदाजीमध्ये आणि आता मात्र घोडा मैदान आपल्याला जवळ दिसत आहे. फैजल टू अक्षय दरम्यान एक मदनसाठी बक्षीस आलेलं आहे. प्रत्येक षटकाराला भास्करजी पालांडे यांच्याकडून 100 रुपये देण्यात येतील मदनसाठी. दरम्यान रोहित पुढचा चेंडू फैजलचा, यावेळी मात्र बघा काय काय हवा चेंडू होता आणि हा देखील झेल ड्रॉप केला जातोय. मित्रांनो, कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच, हे समीकरण आहे क्रिकेटच्या पटलावर. परंतु जेव्हा बघा तुमच्याकडे संधी येते ना, संधीचं सोनं करणं देखील आपलं कार्य आहे. बघा जर आपण पाहिलं तर महासागर अथांग असतो, विशाल असतो, परंतु एका थेंबाला तो बुडू शकत नाही. म्हणून आपलं बघा कधी पण आहे ना, आपला प्रयत्न, आपला संघर्ष खूप मोठा ठेवा. अडचणी येतील काय, यात काही शंका नाही आहे, परंतु त्या अडचणींना पार करणं हे आपलं काम आहे. नक्कीच रोहित, ह्याच गोष्टी घेऊन आपण पुढे चालत असतो. मयूर सुद्धा त्याच ट्रिकमध्ये होता की हा झेल घेऊ की चेंडू अडवू, आणि अशा विविध मनस्थितीमध्ये तो झेल सुटला गेला. आता मात्र पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळतोय टसन, पुन्हा एकदा बघायला मिळतोय मुकाबला, पुन्हा एकदा बघायला मिळतोय एक जबरदस्त स्पर्धा. फैजल टू मदन. नक्कीच नक्कीच हाय व्होल्टेज मॅच, याला म्हणतात एक मेगा मुकाबला, मेगा फायनल. फैजल टू मदन. हो 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 हो, यॉर्कर क्लीन बोल्ट, यष्ट्या वाकवल्या आहेत. मदन बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला आद्रा मुसार चांदेवाडीला. डीजे पहिला गडी बाद होतोय, मदन आउट झालाय. 13 या आकड्यांवरती पहिला आद्रा मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला स्पीडअप करा. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहायचंय काय होतंय. ओम सुवे स्ट्राइक रेंजला, त्याला गोलंदाजी करतोय फैजल. काय चेंडू हाताळला. जेव्हा पाहिलं मदन शफल होतोय, कुठेतरी बोटं फिरवली आणि यॉर्क लाईनचा खोलवर भेदक अशी गोलंदाजी फैजलची. यावेळी पुन्हा बॅकफुटला गेले, ऑन साईडला मारलेला फटका आहे, तिथे फिल्डर आहे पवन. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, अतिशय वेगाने 2 धावा सर केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अक्षय आणि ओम. धावसंख्या पुढे आली 15 वरती. 15 रन ऑन बोर्ड. 15 असा आकडा धावफलकावरती आहे. रुपेश शिंदे मॅच नक्कीच भागत असतील. तुम्हाला देखील शुभेच्छा. बघायचंय ट्रॉफी कोण उचलतंय. मित्रांनो, एकदा मॅच आवडली असेल तर गणरायाचा जयघोष करूया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला पुढचा चेंडू फैजलचा. ओम सुरवेला. ऑन साइडला मारलेला फटका आहे, चेंडू खाली. सोहम आहे, झेल सुटलाय. हो हो हो, ललवा कॅच सोडलेला आहे. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. काय होतं, तिसऱ्या धावाची कॉल आहे आणि 3 धावा देखील सर केल्या आहेत. या ठिकाणी सर या चुका महागड्या ठरू शकतात जय गणेश पोसरे टीमला. हॅलो, नक्कीच रोहित, ह्या चुका ह्याला पोलीस मिस्टेक म्हणू शकतो आपण, कारण तुम्ही फक्त झेल नाही सुटला, तिथे तुम्ही 2 धावा पण दिल्या आहेत ज्या खूप महत्त्वाच्या आहेत फायनलच्या या क्षणांमध्ये. आणि नक्कीच त्याचं एक शल्य राहणार आहे मनामध्ये, खास करून सोहम याचा एक चांगला फिल्डर आहे. सोहम असो की मयूर असो. रोहित, नक्कीच 3 धावा काढलेल्या आहेत. आताच्या 3 धावा आहेत. धावसंख्या झाल्या 18. धावसंख्या झाल्या 18. अजूनही मला वाटतं एक चेंडू शिल्लक आहे. सायकरेंडला अक्षय चांदे. जर या बॉलला षटकार आला तर अक्षयला माझ्याकडून देखील 200 रुपये प्राइस असेल सर. षटकार आला तर 200 रुपये प्राइस, रोख प्राइस. नक्कीच जोश हवाचा, पाठी राखण तर हवीच. पुढचा चेंडू, ओ या वेळेला उंच फटका मारलाय, झेल बाद झालेला आहे. अक्षय
चांदे अशा रीतीने 2 षटकं संपलेली आहेत आणि धावसंख्या आहे ती 18. 12 चेंडूमध्ये 19 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे तो जय गणेश पोसरे संघासाठी. आणि नक्कीच सामना मात्र जबरदस्त अशा स्थितीमध्ये आहे. धावा कमी सुद्धा नाहीत, धावा जास्त सुद्धा नाहीत. अशक्य प्राय पण नाही, सोपंही आव्हान नाही, कारण दोन्हीकडे फिल्डिंग आणि बॉलिंग आणि बॅटिंग. नक्कीच रोहित ही लढत खूप मजेदार होणार आहे. यस सर बघा, आपण 18 धावा होत्या, आपण प्रेडिक्शन केलं होतं 25, जरा 6 झाला असं, परंतु तो आपण सकाळच्या पहिल्या दिवसापासून सांगतोय लॉंग ऑन खूप लांब आहे. तिथे तुम्ही किती ताकद लावलं तर बॉल नाही ट्रॅव्हल होत आहे. आणि जवळजवळ आपण ही चषकामध्ये हायलाईट पाहिले ना, अनेक फिल्डर अनेक खेळाडू तिथे बादच झालेत, त्यात काही शंका नाही आहे. चला आता मात्र रिक्वायरमेंट असेल 12 चेंडू 19 धावांची, मोठी मॅच होणार, यात काही शंका नाही. डीजे एखादा चांगला धमाका. सत्कार संतोषराव पालांडे करतील. हॅलो श्री भगवंतराव पालांडे, आपण कुठे उपस्थित असाल त्यांनी मंचावरती यायचं आहे आणि आपला सत्कार संतोषराव पालांडे करतील. होतोय आणि 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस सुद्धा त्यांच्याकडून आलेलं आहे. धन्यवाद. आणि नक्कीच आम्हाला आनंद वाटेल सर तुमचं इथे सत्कार करताना सुद्धा. आणि तुमच्यासारखी व्यक्तिमत्व ह्या फेडरेशनच्या मागे, ह्या खेळाडूंच्या मागे आणि या मुलांच्या मागे असणं गरजेचं आहे, तरच आपण एकत्रितपणे या खेळाच्या बाबतीत पुढे जाऊ शकतो. तर रोहित, एक खेळ चालू होते, दोन्ही संघांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. रोहित 12 चेंडू 19 धावांची गरज. रोहित 12 चेंडू 19 धावांची गरज. पुन्हा एकदा रोहित 12 चेंडू 19 धावांची गरज. का मी 3 वेळेला बोललोय? चिंचाटवालेला 57 धावा करू दिल्या नाहीत कोणी. जय गणेश पोसरेंनी सहज त्यांनी विजय मिळवला कुरवल जावळीवरती. आणि आता मात्र ते जोशामध्ये असताना 12 चेंडू आणि 19 धावा, क्विक बाईट काय होईल? नक्कीच सर, मी तर म्हणेन ज्या चुका बघा जय गणेश पोसरेकडून झेल ड्रॉप झाल्या, त्या चुका जर किंवा मिसफिल्ड इथे जर झाली ना, इथे मुसाळ टीमला जर जिंकायचं आहे तर जे 11 खेळाडू ग्राउंडवरती आहेत त्या 11 खेळाडूंनी आपलं 100% देणं गरजेचं आहे. प्रत्येक क्षण जर तुम्ही चुकलात तिथे मात्र आपली टीम परत 10% मागे येऊ शकते. आणि 2 बॅटर आहेत, त्यांच्याकडे देखील खूप मोठी पॉवर आहे, चांगली फलंदाजी करतात. गणेश केळसकर आणि पवन केळसकर यांचा देखील खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक देखील पसंती करतात. त्यांच्या माध्यमातून देखील चांगला क्रिकेट आपण सर्वजण पाहण्यासाठी उत्सुक आहोत. चांगली मॅच होऊ द्या हीच सर्वांना विनंती. जे ग्राउंडच्या बाजूने रनिंग करतायत त्यांना थोडी विनंती असेल, आपण खूप हाय व्होल्टेज मॅच चालू आहे मित्रांनो, थोडं तुम्ही सपोर्ट केलात आम्हाला तर तुम्हाला विनंती असेल, कारण बॅट्समनला माइट बी डिस्टर्बन्स येऊ शकतो. आपण देखील एक खेळाडू आहोत, आपल्या माध्यमातून हा सराव होतो, तुम्हाला देखील शुभेच्छा असतील मनाच्या अंतकरणापासून. चला मॅच चालू होते. पहिला चेंडू घेऊन ओम सुर्वे, लेफ्ट आर्म, राऊंड विकेट मारा गणेशसाठी. काय होत आहे बघायचं. पहिला चेंडू, नेक्स्ट बॉल, फुलटॉस होता, समोरच्या दिशेने खेळलेला आहे, त्या ठिकाणी फिल्डर आहे, बॉल अडवलाय बघा, 1 धाव पूर्ण केली आहे. बॉल वरती रघु सुर्वे आलाय आणि एका धावावरती समाधान मानलं जायलंय. 11 चेंडू 18 धावांची गरज. 12 चेंडू मध्ये 19 धावांचं लक्ष ठेवलंय. हाय व्होल्टेजचा मुकाबला. कालच्या दिवसामध्ये मुसाळ चांदेवाडी फायनलला गेला, आज जय गणेश पोसरे फायनलला आला आणि हे 2 संघ एकामेकांसमोर खेळतायत. पुन्हा एकदा ओम तयार. ओम मात्र विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरलाय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा गणेश पवनसाठी. पवनने मात्र लास्ट मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. चांगला बॉल हाताळला, बघायचं काय होतंय यावेळी. मात्र झेल टिपलाय, झेल खाली कोण आहे? रुपेश रमेश सांदे. पहिला विकेट गारद डीजे.
प्राइज आहे रुपेश सांडे यांच्यासाठी. चांगला झेल टिपलाय आणि पवन यांनी तो मारला देखील जिथे ते उभे होते आणि तो थोडासा एक 4-5 पावलं थोडं शफल होऊन झेल टिपला, परंतु गुड कॅच बाय रुपेश. दिलीप सर. हो नक्कीच रुपेशजींनी सफल होणं महत्त्वाचं होतं, कारण तो झेल खूपच महत्त्वाचा होता. कारण पवन आज सकाळपासून सुद्धा चांगली फलंदाजी करतोय गणेशांच्या जोडीनं, आणि ती विकेट घेणं सुद्धा चांदेवाडीसाठी खूप महत्त्वाचं होतं. नक्कीच ओम सुर्वे यांच्या गोलंदाजीकडे दुर्लक्षित करून जमणार नाही आणि यांच्या गोलंदाजीला व्यवस्थितपणे सांभाळणं सुद्धा पोचरे संघाचं कर्तव्य आहे. त्यात धावासुद्धा तुम्हाला करायचा 10 किंवा 11 धावा, आणि तुम्हाला ओमसापासून सुद्धा सावध राहायचं आहे. खूपच कठीण आणि एक चॅलेंजिंग ही सिच्युएशन आहे, खास करून पोसरे संघासाठी. नक्कीच सर. बघा शेवटाकडे आपण असतेच येतो. पुढचा चेंडू नेक्स्ट बॉल ओम सुर्वेचा साहिलला. पंचांकडे लक्ष दिलंय, पंचांनी व्हाईट बॉल दिलाय. चला मदन चालू करा मॅच लगेच. व्हाईट बॉल दिलाय. ऑफ साईडला येणारा थोडा बाहेर येणारा बॉल पंचांनी हात समांतर केलं. ट्विस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव जोडली जाते आहे संघाच्या खात्यामध्ये. 2 अशी धावसंख्या फलकावरती. एक गडी बाद 2 बॉल 2 धावा गेल्या आहेत. पुढचा चेंडू ओमचा साहिलला. पुन्हा एकदा जर पाहिलं तर काय होतंय, ऑफ साईडला येणारा बॉल पंचांनी पुन्हा हात समांतर केलेत. व्हाईट बॉल. सर हे प्रेशर आहे का? मला वाटते प्रेशर म्हणता येणार नाही, कारण ओम सुर्वे जरी वयाने कमी असला तरी मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळतोय, परंतु थोडासा स्वैर मारा दिसतोय. तो प्रेशर असू शकेल असं नाही सांगता येणार. आणि ॲक्च्युली त्याची ओव्हर द विकेट मारा आहे डावखुरा, आणि त्याचा ऑफस्टमचा खूप बाहेर चेंडू जातो, म्हणजे थोडंसं त्याला कमबॅक करणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू नेक्स्ट बॉल ओमचा साहिलला. यावेळी मात्र बघा काय होत आहे, पंच गडी बाद होतोय आणि दुसरा आत्रा मिळतोय. साहिल सुतार बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे होऊन जाऊ धमाका. झाला आणि विकेट किपरने मात्र तो झेल टिपला. मदन यांनी सुरेख झेल टिपला. दुसरा गडी बाद झाला. नक्कीच या ठिकाणी कमबॅक करणं गरजेचं आहे जय गणेश पोसरे टीमला. कुठेतरी अडचणीत आहे. एक चौकार किंवा एक चांगला फटका येणं गरजेचं आहे, तर कमबॅक होऊ शकतंय. आमच्यासोबत जोडले गेलेत जय गणेशचे 12th मॅन ओमकार यांचं देखील स्वागत. धावसंख्या झाले 2 गडी बाद 3 चेंडूमध्ये 3 रन आणि 2 गडी गमावले. दिलीप सर बघा पुढचा चेंडू. नक्कीच जरी वाईड फेकले असले तरी त्यांनी चांगला कमबॅक केलेला आहे. कॉट बिहाइंड घेणं टेनिसमध्ये ती सुद्धा एक मोठी कला असते, आणि खूप नक्कीच ती स्थिती खूप महत्त्वाची आलेली आहे. पुढचा चेंडू ओमचा आपटून टाकलेला चेंडू. या वेळेला कॉट बिहाइंडचा अपील करतायत आणि फैजल चिपळूणकर तिथे बाद होतोय. काय बॉलिंग चाललेली आहे, काय ओमच्या हातातून बॉल सुट आहेत. 2 लागोपाठ कॉट बिहाइंड. आणि सर्वांना सांगायला एक वेगळी गोष्ट सांगू इच्छितो की फैजल, जर तुम्ही रेकॉर्ड बघितलं त्या 3-4 मॅचमध्ये मला वाटतं अजूनही खातं उघडलेलं नाही, जेमतेम खातं उघडलेलं नाही. ऑलराऊंडर असा खेळाडू 0वर बाद होताना खूपच मनाला लागतं ते संघाच्या, आणि तिचं एक रिपीट झालेलं आहे आणि 0वरती पुन्हा एकदा तंबूमध्ये परतलेला आहे. अशा रीतीने एक पडझड झालेली आहे. गडी मात्र झालेले आहेत बाद होते. विकेट 3 धावा आणि अजूनही पहिले षटक चालू आहे. रोहित अजूनही जय गणेश पोसरे असं म्हणेल का की राहिलेल्या चेंडूंमध्ये आम्ही अजूनही मॅच फिरवून आणू शकतो? नक्कीच सर. बघा हे क्रिकेट आहे. नॉन स्ट्राईक एंडला जो फलंदाज आहे ना गणेश अजूनही तिथे आहे. जर त्याला स्ट्राईक भेटली तर या सामन्याचं काहीतरी चित्र बदलू शकतंय. पुढचा चेंडू पाहणं गरजेचं आहे ओमचा ओमकारला.
बॅकफुटला गेले, कट करायचा होता ऑफ साईडला, परंतु बॅटचा बॉलचा संपर्काने या बॉल सरळ विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. दरम्यान एक देणगी आले मुसाडगावचे सुपुत्र ओमकार सुर्वे बाबूशेठ यांच्याकडून 1000 रुपये मंडळाला आलेत. ओमकारजी, बाबू सर धन्यवाद, मंडळ आपले आभारी आहे. सन्मान आपला मात्र आपण करूच. ओमकार सुर्वे धन्यवाद. पुढचा चेंडू ओमचा, स्टेप आउट केली होती, बोटा फिरवली आणि बॉल सरळ विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. षटक संपतंय बघा. पहिल्या षटकानंतर 3 गडी बाद 3 धावा. सर आता मात्र 6 चेंडू 16 धावांची गरज. प्रज्योतजी हसतायत, काय होणार आहे, काय घडणार आहे हे पाहणं गरजेचं आहे. नाही, नक्कीच अफलातून षटक, ज्याला केवळ अफलातून म्हणू शकतो. ओंकार सुर्वे यांच्या मार्फत 3 धावा देऊन 3 गडी बाद करणं, ते सुद्धा फायनलला, आणि मोठमोठे हिरे तंबूमध्ये परतवलं आहे. खूपच मोठी कामगिरी, जबरदस्त कामगिरी. नक्कीच सगळ्यांनी जोरदारपणे आपण त्यांचं समर्थन केलं पाहिजे आणि वाहवा सुद्धा केली पाहिजे. तर रोहित 6 चेंडूंनी 16 धावा. आता मात्र आहे समोर तो गणेश आणि त्याच्या समोर आहे तो मदन चांदे. नक्कीच अजूनही का कुणास ठाऊक. बरं, क्रिकेटचं आहे, बाकी कुणाची पार्शलिटी वगैरे बोलणं नाही, आणि कॉमेंट्रीवाला कधी कुणाची पार्शलिटी बोलतच नाही. का कुणास ठाऊक अजूनही वाटतंय आतापर्यंत चांगला खेळ केलाय तर 6 चेंडूमध्ये 16 धावा करू शकतात असं कुठेतरी अजूनही वाटतंय. नक्कीच सर, मी देखील मागाशी तुम्हाला बोललो 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. गणेश आता स्ट्राईक रेंजला आहे, गणेशकडे क्षमता आहेत, त्यांना देखील चांगला खेळ करणं गरजेचं. मदन चांदे आहे शेवटचा षटक घेऊन. मित्रांनो, एक लाईन तुमच्यासाठी देखील बोलतो. मित्रांनो, आयुष्य असो किंवा मैदान, गाजवल्याशिवाय माघारी फिरायचं नाही, कारण मनाशी बाळगलेले स्वप्न पूर्ण केल्याशिवाय संघर्षाचं मैदान हे कधीच सोडायचं नाहीये. ही लाईन मात्र दोन्ही खेळाडूंना असेल, दोन्ही टीमच्या. बघा, संघर्ष केला तरच तुमचा विजय आहे. मेहनत करा, जिद्द चिकाटीने मैदानामध्ये आपल्या गावासाठी खेळा, नक्कीच यश मिळेल तुम्हाला. पुन्हा पहिला चेंडू मदनचा गणेशला, जोरकस टाकलेला बॉल. बघा मदन दिलीप सर, मदन देखील एक चांगला प्लेयर आहे. मदन इथे कुठली चूक करणार नाही आहे. जर फुलटॉस किंवा चांगला बॅट खाली बॉल आला तर ते 6 आहेत. मदनला माहिती आहे मला बॉल फक्त आपटून विकेट किपरच्या हातामध्ये पोचवायचे आहेत. नक्कीच फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही माहिती आहे की फायनल कशा पद्धतीने आपल्याकडे वळू शकते. 25,525 वर कोण आनंदी होईल आणि 15,555 वर कोण समाधान मानेल. यावेळेला मात्र कार्पेट पद्धतीने दिशेने चेंडू मिड विकेटला गेलाय. चेंडू क्षेत्र पंप झाल्याचे आणि नक्कीच दुसरी धाव तिथे खेळाडू पूर्ण करतायत आणि धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 5. अजूनही 14 धावांची गरज आणि 4 चेंडूंचा खेळ बाकी. दरम्यान प्रज्योत यांच्याकडून बक्षीस आलंय. नितीनजी मोरे यांनी जर झेल घेतला तर 200 रुपये त्यांच्याकडून देण्यात येतील. चांगली गोष्ट आहे, आज रविवार सुद्धा आहे. रोहित, नक्कीच पुढचा चेंडू मदनचा गणेशसाठी. बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि या ठिकाणी गडी बाद होतोय. गणेश केळसकर बॅक टू द पॅव्हिलियन. गडी क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. 5 धावांवरती 4 गडी गारद. डीजे सिच्युएशन रिॲक्शन देऊशी वाटते. फलंदाज सुजल आहे. नक्कीच पोसरीचे पाठीराखे जे गावावरून बघत असेल ते म्हणते अरे एवढं धावलो आणि लाईन टच करायच्या आधी तुम्ही एकदम हापून गेलो, म्हणजे दमून गेलो असं सिच्युएशन दाखवते. परंतु संघ सुद्धा तिथे तसाच आहे. त्यामुळे फायनल ही मात्र वेगळ्या पद्धतीने चालले आहे. रोहित, नक्कीच सर, आपण जेव्हा मॅच सेकंड इनिंग सुरू झाली तेव्हाच सांगितलं की बघा इथे प्रत्येक खेळाडूला आपला प्राण झोकून द्यावा लागेल, तेच पाहायला मिळतंय. फिल्डिंग अतिशय सुरेख आहे मुसाड टीमची. पुन्हा एकदा शफल झाले, पॅडवरती आदळलेला बॉल आहे. बघायचंय काय होतंय, कोणती धाव नाही, धावचीच्या स्वरूपामध्ये त्याला लागलाय बॉल लागला. चेक करा प्लीज. आणि जरा जाताना पाणी पण घेऊन जा. पाणी आहे तिथे प्रज्योत, पाणी घ्या तिथलं. हॅलो, फर्स्ट किट बॉक्स असेल तर एकदा घेऊन जा तिथे. थोडंसं त्यांना वारा येऊ द्या फिल्डरला, सुजलला.
मित्रांनो सर्वांनी जाऊ नका प्लीज, सर्वांनी जाऊ नका, परत लेट होईल आपल्यालाच. बघायचं आहे शेवटचा चेंडू, मॅच जिंकलेली आहे शिवप्रसादी क्रीडा मंडळ मुसाड चांदेवाडी. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. श्री कालभैरव चषकचा मानकरी ठरतोय मुसाड चांदेवाडी संघ. दुसरा क्रमांक जय गणेश पोसरे संघ. होऊन जाऊ दे फटाका आणि होऊन जाऊ दे धमाका.